विदर्भ किचन या चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्हा सर्वांचे। तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि आनंदी जावो। तर साधारणतः 1 ते 1.5 वर्षापूर्वी मी माझ्या रूमचा किचन टूर तुम्हाला दाखवलेला होता। तर आता बरेच सबस्क्रायबर तेव्हा कमी होते आणि आता जे काही नवीन आलेले आहेत तर त्यांच्यासाठी परत एकदा मी किचन टूर दाखवत आहे। आणि किचन तेच आहे, फक्त थोडेफार चेंजेस केलेले आहे। तर चला मग मी तुम्हाला माझी किचन कशी आहे आणि मी कशा पद्धतीने ठेवते ते दाखवते। तर माझं किचन हे बाहेरच्या साईडला आहे। ही किचनची खिडकी आणि या साईडला एक दार आहे आणि मागच्या साईडला पण एक खिडकी आहे। तर इथे पडदा लावून ठेवलेला आहे। किचन आणि हॉल दोन्ही याचे दारं वेगवेगळे आहेत। किचन हे बाहेर आहे। तर दार उघडता क्षणी दिसेल तुम्हाला गॅस ओटा आणि इथे फ्रीज, जे की मी रोज तुमच्याशी रेसिपी शेअर करते। तर हा गॅस ओटा आहे, एक वरती कडप्पा ठेवलेला आहे आणि खाली स्टँड आहे आणि हा काही बांधलेला नाही आहे, तो रेडीमेड आहे अशा पद्धतीचा। वरती एक स्टिकर लावलेला आहे, तिथे चम्मच अडकवून ठेवले मी। हे मी मिशोवरून मागवलेलं होतं, छान आहे। त्यानंतर इथे एक स्टँड आहे, तिथे पण मसाल्याचे डबे ठेवलेले आहे जे की रोज मला लागतात ते। त्यानंतर इथे बाजूला स्विच बोर्ड आहे, जिथे मिक्सर आणि फ्रीज मी लावत असते ते। त्यानंतर एक ऑर्गनायझर आहे, तिथे काही डबे ठेवलेले आहे जे प्रवासामध्ये काही छोटा मोठा खाऊन येण्यासाठी बरे पडतात, म्हणून ते मी इथेच ठेवले। त्यानंतर खाली एक स्टँड ठेवलेला आहे गॅस ओट्यावर। तर इथे चिनी मातीचे सर्व भांडे आहे, कप आहेत आणि काही छोटे बाउल्स आहे। त्यानंतर भरण्या पण ठेवलेल्या आहेत इथेच, म्हणजे पडणार नाही, जेणेकरून तिथल्या तिथं बरं राहते। नंतर इथे एक तेलाचं भांडं ठेवलेलं आहे, दुपारचा स्वयंपाक झाला तर ते भांडे आहेत। आणि इथे चम्मच ठेवलेले आहे मी। हे फ्रीजचं ऑर्गनायझर आहे भाजीपाला ठेवण्याचं, ते मी या उपयोगी लावलेलं आहे। आणि अशा पद्धतीने या साईडला शेगडी ठेवलेली आहे, बाजूला खिडकी आहे आणि इथे मागच्या साईडला डस्टबिन वगैरे, जिकडे पाणी भरते पिण्याचं तो साईड आहे तो। नंतर वरती इथे पिशवी अडकवण्यासाठी आहे आणि खाली बघू शकता हा एक टब ठेवलेला आहे। यामध्ये जे भांडे घासायचे असतात ते ठेवत असते। आता बेसिन नसल्यामुळे मला त्या टपामध्ये जमा करावे लागतात, ते दाराच्या मागे ठेवते। आणि इथे सिलेंडर। तर अशा पद्धतीने हा ओट्याचा भाग आहे। त्यानंतर इथे खालच्या साईडला मध्ये एक पाटी आहे, तर ती पण त्याला अटॅचच आहे, त्यांनी ते बनवून घेतलेलं आहे आणि हे आमच्या ओनरचंच आहे। तर इथे डबे वगैरे ठेवलेले आहे, कुकर आहे आणि साखरपत्तीचा डबा, तसंच पोहे उपमा करण्यासाठी त्या डब्यामध्ये ठेवलेले आहे। जे नाश्त्याचं सामान आहे ते तांदूळ आणि एका साईडला कणकेचा डब्बा। त्यानंतर इथे ही कोठी आहे, यावर मी मिक्सर ठेवलेला आहे, म्हणजे तिथल्या तिथं स्विच बोर्ड आहे तर बरं पडतं। आणि अगदी त्याच्याच बाजूला इथे माझा फ्रीज आहे। तर फ्रीजच्या वरती एक मसाल्याचा जार आहे आणि हा ट्रे आहे, यामध्ये छोटं मोठं सामान ठेवलेलं आहे, जसं की मसाले थोडेफार आणि प्लेटा आहेत। तर फ्रीजवर पण काही जास्त पसारा नाही आहे आणि फ्रीज मी याच साईडला बरा पडतो तो मला, तिथे बोर्ड आहे आणि एक दाराजवळ बोर्ड आहे, पण मी याच साईडला ठेवला तो। त्यानंतर इथे आहे कांदे लसूणची टोपली। तर इथे या साईडला आधी पाण्याचे भांडे ठेवायची, मग ती जागा मी चेंज केली। त्यानंतर फ्रीजच्या वरती आहे इथे घड्याळ, तर ते घड्याळ मी इथे फ्रीजच्या वरती लावलेली आहे आणि इथे पाण्याचे भांडे बघू शकता। तर या साईडला पाण्याचे भांडे भरलेले आणि त्याच्याच बाजूला एक छोटी रॅक आहे। तर त्याआधी इथे वरती बघा हे जसं की चाळणी किंवा बॉटल अडकवण्यासाठी ते एक अडकवलेलं आहे आणि ही रॅक। तर ही रॅक अगदी छोटी आहे आणि यामध्ये जेवढे भांडे बसेल तेवढेच ठेवलेले आहे मी। काही भांडे एकात एक ठेवलेले आहे, जेणेकरून जागा म्हणजे व्यवस्थित व्हायला पाहिजे। तर इथे बघा भांडे भरपूर आहे, पण सर्व एकात एक ठेवलेले आहे मी। आणि इथे वरती वाट्या, काही पाण्याचे भांडे वगैरे जसं की तांबे ठेवलेले आहेत आणि त्या या साईडला ताटं ठेवलेले आहे, ताटं पण सर्व एकात एक ठेवलेले आहे, म्हणजे जेवढे आम्हाला पाहिजे तेवढे मी ठेवलेले आहे। आणि इथे प्लेटा, इथे थोड्या मोठ्या प्लेटा, त्या पण सर्व एकत्र ठेवलेल्या आहे आणि खाली पाण्याचे ग्लास आणि खालच्या साईडला छोटे मोठे भांडे अडकवण्याचे जसं की पॅन, कढई असं ठेवलेलं आहे आणि ही खाली एक छोटी रॅक आहे। आता ही रॅक मला वरती अडकवायची होती, पण मग इथे खिळे ठोकल्या जात नाही, त्यामुळे मी ते खालीच ठेवले। तर इथे स्टीलचे गंज ठेवलेले आहे आणि कुकरचे जे भांडे असतात ते ठेवलेले आहे, जसं मिक्सरचे भांडे, कुकरमधले डबे। आणि इथे एका ट्रेमध्ये चम्मच ठेवलेले आहे, चम्मच, चाकू सर्व हे एका ट्रेमध्ये ठेवलेले आहे आणि हे या रॅकमध्ये सेट केलं। आता या रॅकमध्ये जेवढे पाहिजे तेवढेच ठेवलं मी सामान, जे उपयोगी आहे तेच। तर अशा पद्धतीने ही रॅक सेट केली आणि मध्ये जी गॅप आहे तर तिथे परात ठेवलेले आहे 2-3, म्हणजे जेणेकरून त्या व्यवस्थित इथे फिट बसतील। तर अशा पद्धतीने ही माझी रॅक आहे। तर बघू शकता
एक वरची छोटी रॅक आणि खाली एक छोटी रॅक. त्यानंतर ही कडप्प्याची मोठी रॅक आहे. तर इथे वरच्या बाजूला स्टीलचे डबे ठेवलेले आहे, मागच्या साईडला पण मोठे डबे ठेवलेले आहे आणि पुढच्या साईडला हे छोटे डबे. तर यामध्ये वाळवणाचं सामान असते, जसं की शेवड्या, पापड, कुरड्या वगैरे ठेवते मी आणि इतरही काही मसाल्याचं सामान. आणि खालच्या साईडला प्लॅस्टिकचे डबे आहे, मोठे डबे मागच्या साईडला आणि छोटे डबे पुढच्या साईडला. तर इथे कडधान्ये, डाळी वगैरे ठेवलेले आहेत आणि त्याच्या खालच्या साईडला अगदी छोटे मोठे डबे ठेवलेले आहे, जे की छोटे छोटे असतात ते. तर इथे बरंच सामान ठेवलेलं आहे आणि काही एक्स्ट्राचं आहे, एक दोन जसं की टिफिन वगैरे ते ठेवलेले आहे. आणि हे 5 डब्याचा सेट आहे, हा मिशोवरून मागवलेला आहे मी. तर यामध्ये सर्व प्रकारच्या डाळी ठेवलेल्या आहेत आणि इथे तेलाची बॉटल ठेवलेली आहे, जे की मला दिवाबत करताना तिथल्या तिथं बरी पडते घ्यायला. तर अशा पद्धतीने ही रॅक ठेवलेली आहे आणि त्याच्या अगदी खाली तांदळाचा डब्बा आहे आणि हे इडलीचं पात्र. बाजूला एक मोठा टब पिंपा आहे, जो की पाणी भरण्यासाठी. तिथेच त्याच्यावरती ट्रे वगैरे ठेवलेले आहे आणि आप्पे पात्र, दोशाचा तवा आणि बाजूला 2 डब्बे आहे, ज्यामध्ये किराणा सामान असते. तर अशा पद्धतीने ही रॅक सेट केलेली आहे आणि या रॅकच्या वरती एक बास्केट ठेवलेली आहे, ज्यामध्ये बॉटल वगैरे आहेत एक्स्ट्राच्या, त्या ठेवल्या. आणि अगदी वरती सज्जा आहे असा आमचा, दाराच्या वरती जिकडनं आपण येतो किचनमध्ये एंट्री करतो त्याच्यावरती हा सज्जा. तर यामध्ये हे गुंड वगैरे ठेवलेले आहे, एक्स्ट्राची भांडे. आणि या पोत्यामध्ये पण बरेच भांडे आहेत, जसं की ताटं, वाट्या, ग्लास. कोणी जास्त पाहुणे आले तर मग काढायला इच्छे इथं बरं पडतं सोपी, म्हणून मी ती बांधून ठेवले त्या साईडला. आणि इथे फॅन आहे, तर या आमच्या ऑनरचाच फॅन आहे. तर अशा पद्धतीने हा वरचा भाग. आणि आता ही खिडकी, जे की आपल्याला एंट्री करतो किचनमध्ये, ती खिडकी. तर त्याला मी छान वेल वगैरे लावून सजवलेलं आहे, इथे मनी प्लांट. तर त्या बाजूला एक स्विच बोर्ड आहे. इथे पण म्हणजे मी फ्रीज लावलेला होता, पण एकदम मला तो रस्त्यावर वाटला, म्हणून मी तो या साईडला घेतला. आणि इथे ठेवलेली आहे मी देवपूजा. आता देवपूजेसाठी मला हीच जागा बरी वाटली आणि अगदी इथे व्यवस्थित राहते आणि छान उजेड पण येतो. तर त्याखाली इथे देव धुण्यासाठी परात ठेवलेली आहे, आणखी देवाचे काही सामान आहे. आणि इथे छोटं स्टँड आहे, इथे पण देवाचं सामान ठेवलेलं आहे. तर असं माझं छोटंसं किचन आहे. तर अगदी दाराच्या बाजूलाच देवपूजा आहे या साईडला आणि इथे हे आपलं दार, जिकडनं जाणं येणं करत असतो ते. तर अशा पद्धतीने हा भाग दिसतो इकडचा, जिकडे ज्या साईडला डबे आणि रॅक वगैरे ठेवलेले आहे, त्या साईडला पाण्याची गुंड, इथे फ्रीज आणि इथे हा किचन ओटा. तर मला तरी हा म्हणजे किचन ओटा आणि इतरही सामान व्यवस्थित वाटतं, ज्या पद्धतीने मी ठेवलेलं आहे. मला वाटतं की ते मी व्यवस्थित ठेवलेलं आहे, अगदी सुटसुटीत आणि कमी याच्यामध्ये व्यवस्थित. किचन काही फार मोठं नाही माझं, पण ठीक आहे, एकदम छोटं पण नाही आणि अगदी असतं व्यवस्थित सामान बसलेलं आहे. आणखी काही थोडे चेंजेस करणार आहे मी. आता देवपूजा मला आधी इकडे ठेवायची होती, पण मला ते तिकडे योग्य वाटली नाही, म्हणून मला ते इथेच ठीक वाटत आहे, म्हणून मी ती इथे ठेवली. तर अशा पद्धतीने माझं छोटंसं किचन आहे. आणि दाराकडून जर बघितलं ना, तर अगदी फ्रीज दिसतो किचनमध्ये. आणि बघा माझं छोटंसं असं किचन आहे. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. अशा पद्धतीने मी किचन सेट केलेलं आहे आणि मला तरी योग्य वाटते ज्या पद्धतीने मी लावलेलं आहे. आणि जर तुम्हाला असं काही वाटत असेल की मी काही चेंजेस करायला पाहिजे, तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा.